नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय ज्ञानदीप अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज पायाभरणी क्लास 12 यामध्ये आपण 12व्या क्लासमध्ये आपण पाहणार आहेत की जैन धर्माचा प्रसार प्रचार कसा झाला किंवा जैन धर्माचा त्या कालखंडातील प्रसार प्रचार होण्यासाठीची महत्त्वाची घटकं कोणकोणती आहेत, याच्याविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत. जैन धर्माची तत्व काय आहेत वगैरे त्या संदर्भात आपण पाहिलेलं आहे. खऱ्या अर्थानं आपल्याला एक क्वेश्चन जीएसला हमेशा विचारला जातो किंवा हिस्ट्री ऑप्शनलला एक क्वेश्चन आपल्याला विचारला जाण्याचे चान्सेस आहेत. यावेळची जी राज्यसेवा आहे, या राज्यसेवा मुख्य परीक्षेला हा क्वेश्चन होण्याचे चान्सेस आपल्याला बनतात किंवा यूपीएससीला सुद्धा हा क्वेश्चन जो आहे हिस्ट्री ऑप्शनलमध्ये हा क्वेश्चन आपल्याला झालेला आहे. हा क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतो. ओके, क्वेश्चन काय आहे तर यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की क्वेश्चन असा विचारला जातो की उत्तर वैदिक कालखंडामध्ये जैन धर्माचा प्रसार प्रचार होण्यापाठीमागील तिथली परिस्थितीकीय कारणं कोणकोणती आहेत किंवा कोणकोणत्या घटकांना आपण विचारात घेऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की उत्तर वैदिक कालखंडामध्ये जैन धर्माचा प्रसार प्रचार झाला. या घटकांचा आजच्या सेशनमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि या घटकाच्या शेवटी मी हे पण सांगणार आहे की बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार हा जैन धर्माच्या प्रसार प्रचारापेक्षा जास्त होण्याची नेमकी कारणं काय आहेत, याच्याविषयी पण आपण चर्चा करणार आहोत. वाटलं तर त्याचं एक सेपरेट सेशन सुद्धा आपण घेऊया. ओके, बघा, तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना मित्रांनो, तुम्ही हिस्ट्री ऑप्शनलची तयारी करताय का? बघा, राज्यसेवा आता बऱ्यापैकी सगळ्यांना चित्र समोर आलेलं आहे. आन्सर कीज आलेले आहेत, त्यानुसार बऱ्यापैकी आता खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमचे स्कोर्स लक्षात आलेले असणार आहेत आणि त्या पद्धतीनं तुम्हाला आता पुढची तयारी करण्याचा एक मार्ग जो आहे तो मिळालेला असणार आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा येतो की सर, आम्ही हिस्ट्री ऑप्शनल टाकलंय. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन आले. बरेच विद्यार्थी माझ्याशी डिस्कस करत होते आणि मला म्हटले की सर, ॲज आम्ही मुख्य परीक्षेचा असा काही अभ्यास केलेला नाहीये. आम्ही पूर्वपरीक्षा पास झालोय, परंतु आम्ही ऑप्शनल टाकायचा म्हणून हिस्ट्री ऑप्शनल टाकलेला आहे. आता आम्हाला टेन्शन आलंय की हिस्ट्रीची तयारी आम्ही कशी करावी आणि त्या संदर्भात आम्ही काय करू शकतो. एक लक्षात घ्या, ऑप्शनलची तयारी कमी वेळात करायची असेल आणि इफेक्टिव्ह करायची असेल तर त्याला बॅच शिवाय दुसरा पर्याय नाहीये. कारण लेक्चर्समध्ये आपण जेवढा कंटेंट कॅच करतो, तो कंटेंट रीडिंग करून तेवढा लवकर आणि इफेक्टिव्हली कॅच नाही करता येणार. त्यामुळे आपल्याला एखादी बॅच घेणं खूप गरजेचं आहे आणि यासाठी तुम्हाला हिस्ट्री ऑप्शनलची ही माझी बॅच अत्यंत सुटेबल असणार आहे. ही बॅच तशी चेन फॉर्मॅट मधली बॅच आहे, ज्याच्यामध्ये कंटिन्युअसली एका सेक्शन नंतर दुसरा सेक्शन ज्यावेळेस चालू होत असतो त्यावेळेस मुलं एंटर होत असतात. आता यामध्ये जगाचा इतिहास हा सेक्शन आपण सुरू केलेला आहे. या सेक्शनमध्ये सुद्धा तुम्ही लवकरात लवकर एंटर होऊ शकता आणि खऱ्या अर्थाने ही बॅच तुम्ही कंटिन्यू करू शकता. यामध्ये आयोगात म्हणजे यूपीएससीनं ऑप्शनलला विचारलेले सगळेच क्वेश्चन्स आपण त्या धर्तीवर सिलेबस डिझाइन केलेला आहे आणि ते सगळे क्वेश्चन टॅकल होतील अशा पद्धतीने ही बॅच असणार आहे. मराठी माध्यमातली बॅच आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला या बॅचचा फायदा होणार आहे. मित्रांनो, या बॅचमध्ये अजून तुम्हाला काय काय फीचर्स असणार आहेत लक्षात घ्या. ही बॅच जी आहे गेल्या 6 ते 7 वर्षांपासून मी हिस्ट्री ऑप्शनल शिकवत आहे आणि मला या ऑप्शनलमध्ये बऱ्यापैकी चांगला एक्सपिरियन्स आहे. याचा कालावधी साधारणतः 150 दिवसाचा जरी असला तरी यावेळीची मुख्य परीक्षा पाहता हा सिलेबस जो आहे तो अगदी कमी दिवसात आणि इफेक्टिव्हली संपवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पूर्ण अभ्यासक्रम मराठी नोट्स सहित मी तुम्हाला समजून देणार आहे. नियमित उत्तरलेखनाचा सराव सुद्धा आपण करणार आहोत. वीकली टेस्ट यामध्ये असणार आहेत, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि पेपर नंबर 1 मध्ये सेक्शन ए मध्ये मॅपिंगचा क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतोय, बरोबर. या मॅपिंगच्या प्रश्नाला टॅकल करण्यासाठी एक सेपरेट सेशन्स माझ्याकडे असतात आणि तेवढे जर व्यवस्थित केले आणि तेवढ्याच मॅपिंगचे जर का पॉईंट व्यवस्थित करून गेलात तर डेफिनेटली तुम्हाला चांगले मार्क येण्याची मी गॅरंटी देतो. ओके, सो अशा पद्धतीनं जर तयारी करायची असेल तर ही बॅच तुम्ही नक्कीच जॉईन करायला काही हरकत नाही. आणि ही जी पायाभरणी सिरीज आहे, ओके, ज्या सिरीजमध्ये आपण आतापर्यंत 12 लेक्चर्स कंटिन्यू करतोय, ही पायाभरणी सिरीज तुम्हाला हिस्ट्री जीएस आणि हिस्ट्री ऑप्शनल दोघांचा सुद्धा पाया पक्का करून देणारी सिरीज आहे. ओके, आणि ही त्यामुळेच मी युट्यूबला ही सिरीज सुरू केली आहे, लक्षात घ्या. ओके, आणि तुमचा चांगला प्रतिसाद सुद्धा मला त्यासाठी मिळतोय, त्याबद्दल थँक्यू सो मच. बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही 7620621778 वर व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. रादर तुम्ही 9604572804 या नंबरला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, चलो बघा, जैन धर्माचा भारतातील प्रसार प्रचार आणि खऱ्या अर्थाने भारतातील प्रसार घडून आणणारी कोणकोणती घटकं आपण विचारात घेऊ शकतो, तर एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगेल. बघा, ज्या कालखंडामध्ये उत्तर वैदिक कालखंडामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार होत होता, अगदी त्याच कालखंडामध्ये जैन धर्माचा सुद्धा प्रसार प्रचार होऊ लागला होता. आता हे जैन धर्माचे थॉट्स काय होते मी तुम्हाला मागच्या सेशनला सांगितलेले आहेत, परंतु पुन्हा एकदा रिकॉल करतो.
खरं तर सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह असे जे काही आणि ब्रह्मचर्य असे जे काही थॉट्स आहेत, हे थॉट्स महावीर जैन यांनी मांडले होते. आणि खऱ्या अर्थाने वर्धमान महावीरांनी हे ज्यावेळेस थॉट मांडले, कुठे ना कुठेतरी हे थॉट एक नैतिक पद्धतीनं जीवन जगण्यासाठी खूप गरजेचे होते आणि ह्याच नैतिक जीवनाकडे लोक आकर्षित झाले होते. उत्तर वैदिक कालखंडामध्ये वाढलेलं कर्मकांड आणि एक प्रकारे अस्थिर अवस्था याच्यातून समाजाला बाहेर काढण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे जैन धर्म होता. हे आपण मागच्या सेशनला पाहिलं. आजच्या सेशनमध्ये प्रसार प्रचाराच्या अनुषंगाने कोणकोणत्या घटकांना आपण विचारात घेऊ शकतो. सगळ्यात पहिला घटक तर एक प्रकारे ब्राह्मणवादी कर्मकांडाविरोधातील प्रतिक्रिया. इथं ब्राह्मणवादी कर्मकांडाविरोधी प्रतिक्रिया असं म्हणण्याचा अर्थ माझा असा आहे की उत्तर वैदिक कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं यज्ञविधी आणि यज्ञविधीच्या माध्यमातून वाढलेले जे कर्मकांड होते, हे कर्मकांड कशा पद्धतीनं खूप हॅमरली समोर आले होते हे आपण पाहिलेलं आहे. आणि यामध्ये एक लक्षात घ्या की यामुळे काय झालंय तर लोकांचं जे जीवन आहे ते लौकिक गोष्टींमध्ये खूप जास्त अडकलेलं आहे. पाप, पुण्य, प्रत्येक गोष्टीसाठी यज्ञविधी करणं किंवा तर्कवितर्क कसलेही न लावता एका लौकिक अर्थाने माणूस जीवन जगतोय आणि अशा वेळेस मनुष्य जीवन जे आहे ते खूप जास्त बंधनामध्ये होतं. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये ब्राह्मण धर्म म्हणजे वैदिक धर्म अत्यंत कर्मकांड प्रधान झाला होता. यज्ञ, हवन, पशुबळी मोठ्या प्रमाणामध्ये होत होते. दान धर्माच्या प्रथा सुद्धा होत होत्या. सामान्य जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला होता. राजकीय परिस्थिती अस्थिर झाली होती. हे सुद्धा लक्षात घ्या. आणि अशा वेळेस जैन धर्माचे जे काही थॉट्स आहेत, अहिंसा, सत्य, अपरिग्रह, संयम या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी माणसाला एक स्थिर आणि शांत जीवन जगण्याकडे घेऊन जाणाऱ्या होत्या. हे लक्षात घ्या. आणि जैन धर्माची प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा जैन धर्म त्यातील थॉट्स फॉलो करण्यासाठी कोणत्याही बंधनाची तिथं आवश्यकता नव्हती. स्त्री, पुरुष, कोणत्याही वर्णातील व्यक्ती, मग तो ब्राह्मण वर्णातील असेल, क्षत्रिय वर्णातील असेल, क्षुद्र असेल किंवा वैश्य वर्ण असेल, कोणत्याही वर्णातील व्यक्ती तिथं सारख्या पद्धतीनं ही प्रॅक्टिस करू शकतो किंवा हे हे तत्व जे आहेत ते अंगीकारू शकतो आणि स्वतःचं जीवन नैतिकतेने भरून घेऊ शकतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सो अशा पद्धतीचे थॉट्स आल्यामुळे कुठे ना कुठेतरी उत्तर वैदिक कालखंडातील कर्मकांड या पद्धतीला विरोध निर्माण झाला होता. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, अहिंसेच्या तत्वाकडे आकर्षित होणं. मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो की इथे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट हा आहे की अहिंसेचं जे तत्व आहे, आता एक लक्षात घ्या की ह्या तत्वाला मी 2 पॉइंट ऑफ व्ह्यूने तुमच्यासमोर मांडू शकतो. अहिंसेच्या तत्वामुळे प्रसार प्रचार झाला देखील आणि अहिंसेच्या तत्वामुळे बौद्धिझम पेक्षा जैनिझमचा प्रसार प्रचार कमी झाला. हे 2 पर्स्पेक्टिव्ह मी या ठिकाणी तुमच्याशी डिस्कस करतोय. ओके, बघा जर म्हणजे खूप लक्ष देऊन ऐका मी काय सांगतोय, म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर कळेल की मला नेमकं काय म्हणायचं याच्यामध्ये. ठीक आहे, बघा अहिंसेच्या तत्वाचं या ठिकाणी जर का आकर्षण म्हटलं तर जैन धर्मामध्ये अहिंसा परमो धर्म हे तुम्ही ऐकलंच असेल, हे तुम्हाला माहिती असेल. हे तत्व अत्यंत प्रभावशाली ठरलं होतं. बघा प्राणीमात्रांविषयी दया, करुणा आणि हिंसाचाराविषयी पूर्णपणे विरोध हे काही तत्व होते. ही अहिंसा हे जे तत्व होतं, हे तत्व एकतर पहिली गोष्ट म्हणजे उत्तर वैदिक कालखंडात होणारे वारंवार युद्ध परिस्थिती या गोष्टींना ते बॅन करत होतं. या गोष्टींच्या विरोधात होतं. यज्ञविधीत होणारे जे काही पशुबळी आहेत, त्यामुळे जे काही उपजाऊ पशु आहेत त्यांची संख्या कमी होत होती. तर ह्या पशुबळीला या अहिंसा तत्वामुळे विरोध होणार होता. राईट. दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की अहिंसा या तत्वामध्ये असं होतं की आपण म्हणूया की दया आणि करुणा भावना होती. त्याच्यामुळे जे काही डिस्क्रिमिनेशन होत होतं आणि ह्या डिस्क्रिमिनेशन मधून किंवा त्या असमानतेमधून ज्या पद्धतीचा द्वेष आणि क्रूरता बाहेर येत होती, त्याला सुद्धा विरोध केला जाऊ लागला होता. त्यामुळे कुठे ना कुठेतरी हे अहिंसा हे तत्व जैन धर्माच्या प्रसारासाठी उत्तर वैदिक कालखंडामध्ये उपयोगी ठरलंच. परंतु अहिंसा हे तत्व जैन धर्मामध्ये इतकं स्ट्रिक्टली फॉलो केलं गेलं की ते सर्वसामान्य माणसाकडून तेवढ्या स्ट्रिक्टली फॉलो होणारच नव्हतं. म्हणजे तुम्हाला माहिती असेल बघा की जे जैन मुनी असतात हे किती स्ट्रिक्टली अहिंसा हे फॉलो करतायत की अगदी सूक्ष्मजीव सुद्धा आपल्याकडून त्याची हिंसा होता कामा नये इतक्या मोठ्या प्रमाणात जैन मुनी जे आहेत हे अहिंसा हे तत्व पाळत असतात. हे खरंच खूप अवघड आहे. पण सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारख्या माणसाला हे बाळगणं तितकं सोपं असणार आहे का? डेफिनेटली नसणार आहे. ओके. आणि त्यामुळे ती जी प्रॅक्टिस आहे किंवा तो जो थॉट आहे किंवा ती जे काही तत्व आहेत ते तेवढे फ्लेक्झिबल नाही आहेत सामान्य माणसांसाठी. आणि म्हणून असं मी म्हणू शकतो दुसऱ्या पर्स्पेक्टिव्हनं की बौद्धिझम मधले तत्व हे सामान्य माणसासाठी ज्या पद्धतीनं फ्लेक्झिबल होते, जैनिझम मधले तत्व तेवढे फ्लेक्झिबल वाटत नव्हते. तर साहजिक होतं
की जो मोठा समुदाय आहे तो जैनिझम पेक्षा कुठे जाणार आहे, बौद्धिझम कडे जाणार आहे. ओके, तर अहिंसा या तत्वावर आपण अशा पद्धतीनं डिबेट सुद्धा करू शकतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की महावीर जैन यांनी वैचारिक आणि प्रचारक योगदान त्यांनी दिलं होतं. लक्षात घ्या, खऱ्या अर्थाने जैन मुनी यांचं जे म्हणणं होतं ते कशा पद्धतीनं समोर येत होतं हे लक्षात घ्या. तर जैन मुनी स्वतः हे थॉट्स फॉलो करत होते आणि त्यांच्या शिष्यांचा एक संघही असायचा. हे सगळे विचार एका संघाच्या माध्यमातून फॉलो केले. जसं बघा बौद्धिझम मध्ये सुद्धा संघ होता, तसं जैनिझम मध्ये सुद्धा त्या समान प्रॅक्टिसेस किंवा ते समान तत्व बाळगणाऱ्या लोकांचा एक समुदाय होता आणि त्याच्यातून हा प्रसार प्रचार जो आहे तो होत असायचा. वेळोवेळी कीर्तन किंवा वेळोवेळी आपण म्हणूया की प्रबोधनं जे आहेत ते होत असायचे आणि या माध्यमातून कुठे ना कुठेतरी एक प्रकारे हे थॉट्स जे आहेत ते पसरवले जात असायचे, हे लक्षात घ्या. राहणी साधी असायची जैन मुनींची. ओके, आणि भाषा सरळ सोपी साधी असायची. त्यामुळे साधी राहणी, साधी भाषा, त्यामुळे सामान्य वर्गांपर्यंत हे विचार लवकरात लवकर पोहोचू शकले आणि सामान्यांना ते आपल्यामधले विचार वाटले होते आणि हीच परिस्थिती कुठे ना कुठेतरी जैन धर्माचा प्रसार प्रचार करण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरली होती. पुढचा महत्वाचा सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा आहे तो म्हणजे राजाश्रय. राजाश्रय आणि व्यापार वर्गाचा पाठिंबा. बघा, दोन मुद्दे आहेत. राजाश्रय या बाबतीत जर विचार केला तर मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर लॉजिकली ही गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही धर्माचा प्रसार प्रचार होण्यासाठी तिथल्या व्यवस्थेचा त्याला पाठिंबा लागत असतो. त्या विचारांना तिथल्या व्यवस्थेचा पाठिंबा हवा असतो. पहिला मुद्दा तर क्लिअर करा. ओके, मग बौद्धिझमचा प्रसार प्रचार होताना सुद्धा राजाश्रय होताच. म्हणजे जसं की तुम्ही बघा बिंबिसार, अजातशत्रू, प्रसेनजित असे शासक जे होते हे बौद्धिझमच्या प्रसार प्रचारामध्ये होते. म्हणजे विचार करा की हे जे राजे आहेत ह्या राजांनी सुद्धा हा धर्म अंगीकारून त्याचे विचार जे आहेत ते पसरवायला सुरुवात केली होती. त्या राजाची जे सामर्थ्य आहे, आर्थिक सामर्थ्य जे आहे ते या धर्माच्या प्रसार प्रचारासाठी खर्ची होत असतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे राजाश्रय हा खूप महत्वाचा असतो. जैनिझमला सुद्धा राजाश्रय मिळाला होता, हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ सांगायचं तर चंद्रगुप्त मौर्य यानं शेवटी जैन धर्म स्वीकारलेला होता आणि जैन धर्मातील सल्लेखना ही प्रक्रिया करून त्यानं देहत्याग केला होता, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. असे काही राजांचे आश्रय सुद्धा मिळाले. भविष्यकाळामध्ये चेदींचा राजा खारवेल, मी त्यांच्याविषयी पण एक सेपरेट लेक्चर घेणार आहे. चेदींचा राजा खारवेल यानं सुद्धा जैन धर्माला पुरस्कृत केलं होतं आणि प्रसार प्रचारासाठी खूप मोठं योगदान त्यामध्ये त्याने दिलं होतं, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे राजाश्रय मिळाल्याशिवाय विचार कधीही स्प्रेड होत नाहीत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, जैन धर्माला अनेक राजांनी आश्रय दिला होता. विशेषतः चंद्रगुप्त मौर्य, खारवेल मी आताच उल्लेख केला, कलिंगचा राजा कलिंग म्हणजेच त्यावेळेचं चेदी. ओके, त्यानंतर कर्नाटकातील गंग शासक होयसळ, अशा वेगवेगळ्या शासकांनी जैन धर्माचा प्रसार प्रचार केला. दुसरा महत्वाचा मुद्दा व्यापारी वर्ग. लक्षात घ्या, जैन धर्माच्या थॉट्समध्ये एक असं प्रतीत होतं बघा, ज्यावेळेस मी कम्पेअर करतो जैनिझम आणि बौद्धिझम मध्ये त्यावेळेस मला इथं क्लिअर लक्षात येतं की जैन धर्मामध्ये शेतीपेक्षा, कृषीपेक्षा व्यापाराला जास्त महत्व दिलेलं आहे. कृषीपेक्षा व्यापाराला खूप जास्त महत्व दिलेलं आहे. व्यापार चांगला सांगितलेला आहे. त्यामुळे साहजिक होतं की व्यापारी वर्ग तिकडे अट्रॅक्ट होणारच होता. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह असे जे काही थॉट्स आहेत, या थॉट्समुळे एक नैतिक समाज डेव्हलप होतो आणि एक राजकीय शांतता निर्माण होते. आणि जिथं नैतिक समाज डेव्हलप झालेला आहे, राजकीय शांतता डेव्हलप झालेली आहे, तिथेच व्यापार उदीम चांगला होतो. कळतंय? आणि म्हणून देखील व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये जैनिझमकडे आकर्षित झाला होता, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. ओके, आपण त्या म्हणूया की वैश्य वर्णातील जो महत्वाचा व्यापारी वर्ग होता तो जैनिझमकडे आकर्षित झाला होता, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, प्रादेशिक भाषांचा वापर. बरं, व्यापारी वर्ग आकर्षित झाला तर ऑब्व्हियसली ती जी संपत्ती आहे ती संपत्ती सुद्धा विचारांच्या प्रसार प्रचारासाठी खर्ची होऊ शकते. ओके, आता प्रादेशिक भाषांचा वापर लक्षात घ्या. तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की जैन धर्म प्रसार होण्यासाठी भाषा खूप महत्वाची असते. कोणताही धर्म प्रसार होण्यासाठी, जसं बौद्धिझमचा प्रसार प्रचार होण्यासाठी पाली भाषेचं योगदान होतं, तसं जैन धर्म हा किंवा जैन मुनींनी त्यावेळेस अर्धमागधी भाषेचा वापर केला होता. कोणत्या भाषेचा वापर केला होता? अर्धमागधी भाषा यांनी वापरलेली होती, हे लक्षात घेणं गरजेचं आहे.
अर्ध मागधी भाषा, मागधी. परंतु काय होतं लक्षात घ्या, जर तुम्ही बौद्धिझम सोबत जैनिझमला जर कम्पेअर केलं तर इथं तुमच्या लक्षात यायला लागेल की अर्धमागधी भाषा ही फक्त मगधच्या आसपासच्या प्रदेशांमध्येच बोलली जात होती, म्हणजे ही प्रादेशिक होती. आणि जैनिझमच्या बाबतीत असं होतं की पाली भाषा ही सर्वश्रुत होती आणि सगळीकडे ही भाषा बोलली जात होती. म्हणजे इथं मला लक्षात येतं की इथे एक महत्वाचा मुद्दा मी हे लक्षात घेऊ शकतो बघा, की अर्धमागधी भाषा ही जी आहे, या अर्धमागधी भाषेनं कुठे ना कुठेतरी आपण म्हणू शकतो की एक जो प्रसार प्रचारामध्ये जो आहे तो आसपासच्या परिसरामध्ये खूप मोठा योगदान दिलेलं होतं. हा, ते बौद्धिझमपेक्षा कमी होतं हे मात्र नक्की आहे. बघा, जैन साधूंनी आपल्या उपदेशांसाठी प्राकृत भाषा जी आहे ती वापरलेली होती. यामध्ये धर्मोपदेश सामान्य लोकांपर्यंत सहज पोहोचला जात होता. संस्कृतपेक्षा सोपी सुबोध भाषा लोकभाषेतून प्रचार प्रसार त्यांनी केला होता आणि ती भाषा म्हणजे अर्ध मागधी भाषा होती, हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. इथे लक्षात ना. सो हा एक फॅक्टर आपण यामध्ये प्रसार प्रचारामध्ये नक्कीच लक्षात घेऊ शकतो. ओके मित्रांनो, एक लक्षात घ्या की तुम्ही जर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस संदर्भात थोडेसे क्युरियस असाल किंवा तुम्हाला जर का भीती वाटत असेल उत्तर लिखाणाची, ओके, तर बघा एक लक्षात घ्या मित्रांनो, आजपासून आजपासून म्हणजे बघा 17 नोव्हेंबर पासून 17 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत फ्री सेशन्स चालू झालेले आहेत आन्सर रायटिंगचे. ओके, तर हे सेशन्स आपण नक्कीच अटेंड करणं गरजेचं आहे. या प्रोग्रामचं नाव आपण आरंभ असं नाव दिलेलं आहे. लक्षात घ्या, उत्तर लिखाणाला सुरुवात करणं गरजेचं आहे. तुम्ही यावेळेस मेन्सला असाल नसाल, तुम्हाला उत्तर लिखाणाची सुरुवात करावीच लागणार आहे. मित्रांनो, यासाठी तुम्हाला 17, 18, 19 नोव्हेंबरला फ्री सेशन्स असणार आहेत. ही 20 नोव्हेंबरची बॅच जी आहे उत्तर लिखाणाची बॅच, ही सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने असणार आहे. ओके, यामध्ये लक्षात घ्या की याच्यामध्ये आठवड्यातून 3 दिवस जीएसचं आन्सर रायटिंग त्यामध्ये असणार आहे. एसे साठी 1 दिवस असणार आहे. ऑप्शनल साठी सुद्धा 1 दिवस असणार आहे. असा संपूर्ण परिपूर्ण तयारी या लिखाणासोबत तुम्ही करू शकता, हे लक्षात घ्या. आणि नक्कीच जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर आता लिहिता आलं पाहिजे. ओके, फक्त वाचून आता पास होता येणार नाहीये, तर आता लिहून पास होता येईल. आणि म्हणून आपल्याला लिखाणाची जर तयारी करायची असेल, ओके, तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एकच पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे ज्ञानदीप अकॅडमी आणि ज्ञानदीप अकॅडमीचा आरंभ प्रोग्राम. ओके, त्यामुळे सगळ्यांना मी रिक्वेस्ट करतोय, सगळ्यांना निमंत्रित करतोय की या प्रोग्रामचा लाभ सगळ्यांनी घ्यायचा. ठीक आहे, चलो बघा. सो अजून एक कारण जे आहे जैन धर्म प्रसारित होण्याचं 6वं कारण जे आहे ते आपण म्हणू शकतो की साधे जीवन मार्ग आणि नैतिकतेचे विचार. जैन धर्माने विलासी जीवनशैलीला विरोध केला आणि एक प्रकारे साधी जीवनशैली त्यांनी स्वीकारलेली होती. म्हणजे कसं, तर जे भौतिक सुखाचं जीवन आहे, ह्या भौतिक सुखाच्या जीवनाचा त्यांनी त्याग केलाय. त्यांचं म्हणणं सरळ सरळ आहे की या भौतिक सुखातून खूप मोठं दुःख निर्माण होऊ शकतं. लक्षात ना, माणूस दुःखी होतो किंवा माणूस त्रासात कधी येतो, ज्यावेळेस तो भौतिक सुखांमध्ये असतो. म्हणजे त्याच्याकडे घर, गाडी, बंगला वगैरे थोडक्यात सांगायचं, त्यावेळेस कसं होतं, तर त्यावेळेस जास्त लालसा, जास्त संपत्तीची हाव बाळगणं, जास्त मोठ्या भूप्रदेशाची हाव बाळगणं, अशा स्वरूपाची जी काही गोष्टी असतील, या गोष्टीपासून लांब येण्यासाठी त्यांनी जे विचार मांडले ते विचार खूप महत्वाचे होते, हे लक्षात घ्या. आणि ह्या विचारातूनच कुठे ना कुठेतरी त्यांची साधी जीवनशैली तुम्हाला समोर दिसते की अहिंसा, ओके, अपरिग्रह, लक्षात ना, अस्तेय की चोरी करायची नाहीये, अपरिग्रह अतिरिक्त साठा ठेवायचा नाहीये, जेवढं गरजेचं आहे तेवढा साठा ठेवायचा, लक्षात ना, ब्रह्मचर्य, लक्षात. सो अशा सगळे थॉट्स त्यांनी अशा पद्धतीने मांडले होते की ज्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी एक साधी जीवनशैली असणार होती. यामुळे हा जीवन मार्ग त्यावेळेच्या व्यापारी, शेतकरी आणि गृहस्थ वर्गासाठी पूर्णपणे चांगला होता आणि तो लोकांनी अनुकरण केलेलंही होतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि समाजामध्ये नैतिक मूल्यांना महत्त्व देण्यासाठी लोकांनी या धर्मासोबत अटॅचमेंट जी आहे ती वाढवलेली होती, हे लक्षात घेणं अपेक्षित आहे. सो अशा पद्धतीनं हे काही विचार सुद्धा आहेत जे धर्म प्रसारासाठी महत्त्वाचे ठरतात. धार्मिक सहिष्णुता आणि मी म्हणेल की तत्वज्ञान किंवा थोडंसं आपण म्हणूया की ज्या पद्धतीनं ते फिलॉसॉफिकल थॉट्स मांडले होते त्या पद्धतीने आपण विचार करूया. म्हणजे धार्मिक सहिष्णुतेच्या बाबतीत जर म्हणेल तर जैन धर्मामध्ये अनेकांतवादाचे तत्व मांडण्यात आले होते, ज्यामध्ये सत्याच्या अनेक पैलूंची मान्यता आहे. या तत्वामध्ये इतर धर्माचे द्वेष न ठेवता परस्पर सहिष्णुता निर्माण झाली होती. थोडक्यात काय, तर हा धर्म हे सांगतो की अहिंसा ही फक्त तुमच्या कृतीत नाहीये, अहिंसा ही तुमच्या विचारात पण असली पाहिजे. म्हणजे थोडक्यात असं की ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट करताय तर ती बरोबरच असेल अशातला भाग नाहीये किंवा तीच गोष्ट बरोबर आहे असं नाहीये. दुसऱ्याही गोष्टी बरोबर असू शकतात,
सत्याचे वेगवेगळे पैलू त्यांनी सांगायला सुरुवात केली होती. आणि ह्याच्यातून एक मॅच्युरिटी जी आहे ती समोर दिसते आपल्याला. या योगे काय दिसतं, एक व्यक्ती ज्यावेळेस म्हणजे आपण असं म्हणतो ना, की जी गोष्ट तुम्हाला पटत नाहीये, ती गोष्ट चुकीची आहे असं तुम्हाला म्हणता येत नाही. असं नाही असं नसतं, की जी गोष्ट तुम्हाला पटत नाही ती गोष्ट चुकीची आहे. आणि जी तुम्हाला पटते ती बरोबरच आहे असंही नसतं. तर हा जो काही तार्किक भेद आहे, हा तुम्हाला कुठे ना कुठेतरी मॅच्युअर बनवतो, राइट? तर कुठे इथं लक्षात घ्या, की सत्याचे वेगवेगळे पैलू ज्यावेळेस लोकांसमोर मांडले गेले, त्यावेळेस समाज आपोआपच एका मॅच्युरिटी लेव्हलला गेला. त्यामुळे धार्मिक द्वेषांमध्ये तो समाज कधी राहिलाच नाही. हे लक्षात घ्या. त्यावेळेसचा उत्तर वैदिक समाज ज्या वेळेस जैनिझमला फॉलो करू लागला, बौद्धिझमला फॉलो करू लागला, त्यावेळेस सरळ-सरळ हेच होतं, की इतर धर्मांचे किंवा इतर विचारांचे द्वेष करण्यापेक्षा स्वतःचे विचार अधिक जास्त प्रमोट करा. येतं लक्षात ना? सो या गोष्टींकडे गेल्यामुळे झालं काय, की द्वेष भावना कमी झाली आणि त्यामुळे एक सामाजिक स्थैर्य, धार्मिक राजकीय स्थैर्य प्रस्थापित व्हायला मदत झाली होती. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. शिक्षण आणि साहित्य योगदान. बघा, जैन मुनी यांनी अनेक ग्रंथ रचले होते. ओके. तत्वज्ञान स्पष्ट केलं होतं. थोडक्यात सांगायला जर गेलं तर जैन धर्मामध्ये 2 सभा तुम्हाला पाहायला मिळतात. बघा, महावीर जैन हे गेल्यानंतर कुठे ना कुठेतरी ह्या महान विचारांचं संकलन व्हावं असं वाटायला लागलं होतं. आणि म्हणून जैन सभांचं निर्माण झालं. पहिली जैन सभा जी भरली गेली त्याच्यामध्ये सांप्रदायिकता निर्माण झाली. मग त्याच्यामध्ये अ, श्वेतांबर आणि दिगंबर असे 2 संप्रदाय निर्माण झाले होते. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्या सभेमध्ये जैन साहित्यांना, जैन विचारांना एका साहित्यिक माध्यमातून किंवा ग्रंथांच्या माध्यमातून संकलित केलं गेलं होतं. लक्षात घ्या, जे विचार आज तागायतपर्यंत आपल्यामध्ये आहेत. इथे लक्षात ना. ओके. बौद्धिझम आणि जैनिझमची तुलना करत असताना या फॅक्टर विषयी ज्यावेळेस मी बौद्धिझम आणि जैनिझम म्हणजे बौद्ध विचारधारा आणि जैन विचारधारा यांच्या स्प्रेड किंवा यांच्या प्रसारासंदर्भात ज्यावेळेस मी तुलना करतो, त्यावेळेस मला एक इथं क्लिअर जाणवतं, की बघा, बौद्धिझममध्ये किंवा बौद्ध धर्मामध्ये 4 परिषदा झाल्या. जैन धर्मामध्ये 2 परिषदा झाल्या. पहिली परिषद जी बौद्ध परिषद घडली होती, त्या बौद्ध परिषदेमध्ये साहित्य निर्माण केलं गेलं. म्हणजे सुप्त पिटक, विनय पिटकाची निर्मिती झाली होती. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये विनय पिटकावर वाद निर्माण झाला. तिसऱ्या याच्यामध्ये आदिधम्म पिटक निर्माण झालं आणि चौथ्यामध्ये सांप्रदायिकता आली. हीन यान महायान बौद्धिझममध्ये. जैनिझममध्ये काय झालं रे? जैनिझममध्ये पहिल्याच परिषदेमध्ये सांप्रदायिकता आली. सांप्रदायिकता आल्यामुळे समाज तो जो विचार आहे तो डिव्हाईड झाला. आणि त्याच्यानंतर मग ग्रंथ निर्मिती झाली, साहित्य संकलन झालं. म्हणजे ते जे वेगवेगळे विचार आहेत ते संकलित होऊन गेले परत. आलं लक्षात ना? ते पण वेगवेगळ्या वेनं संकलित झाले हे लक्षात घ्या. त्यामुळे कुठे ना कुठेतरी ज्यावेळेस मी असा विचार करतो, की बौद्धिझमचा प्रसार प्रचार हा जैनिझमपेक्षा कसा जास्त झाला, त्यामध्ये हा फॅक्टर पण कॅल्क्युलेट करावा लागेल नक्कीच. ओके. पण तुर्तास तरी जैनिझमच्या स्प्रेडमध्ये हे लक्षात घ्या, की तुम्हाला सांगता येईल, की जे शिक्षण किंवा जे साहित्य आहे, ओके, ते त्या पद्धतीनं संयोगित केलं गेलं आणि त्याच्यातून प्रसार प्रचार जो आहे तो अधिक मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागला होता, असं तुम्हाला सांगता येऊ शकतं. विशेष करून दक्षिण भारत, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, अगदी महाराष्ट्र वगैरे इतक्या प्रदेशामध्ये हा प्रसार प्रचार जो आहे तो झालेला होता. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. सो लक्षात घ्या, की दिस इज ऑल अबाउट जैनिझम, की जैन धर्माचा प्रसार प्रचार कसा झाला. ओके. आता जैन धर्माचा ऱ्हास कसा झाला? लक्षात घ्या, पहिली गोष्ट, जैन धर्माचा ऱ्हास होणं किंवा जैन धर्म प्रसार तेवढा जास्त प्रसारित झाला नाही. म्हणजे प्रसार झाला मान्य, कारण तो मगधच्या आसपास कुठेतरी हे विचार सुरू झाले आणि त्याच्यानंतर ते इतक्या मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले. असं ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस आपल्याला असं म्हणता येऊ शकतं बरं का याच्यामध्ये, की ज्यावेळेस मी हा विचार करतो ना, की जैनिझमचा प्रसार प्रचार इतका मोठा का नाही झाला, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे त्यांची भाषा. अर्धमागधी भाषा ही प्रादेशिक आहे ना, त्यामुळे तो इतका मोठा प्रसारित होऊ शकलेला नाही. दुसरी गोष्ट आहे, की कमी राजाश्रय. राजाश्रय मिळाला नाही असं नाही, मिळाला. पण तो तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मिळालाच नाहीये, जेवढा मिळायला हवा होता. आणि नंतरच्या कालखंडामध्ये, मध्ययुगीन कालखंडामध्ये इस्लामिक आक्रमण आणि ह्या इस्लामिक आक्रमणाच्या विरोधामध्ये हे विचार जे आहेत ते पूर्णपणे पाठीमागे सरकले. असं लक्षात घ्या, की या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या ऱ्हासाचे कारण ठरू शकतात. हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. येते लक्षात? सो मित्रांनो, आपण जैन धर्माच्या प्रसार आणि प्रचारासाठी नेमकी कोणकोणती कारणं गरजेची आहेत, असं ज्यावेळेस आपण याचं उत्तर शोधू लागलो,
त्यावेळेस पहिलं कारण मिळालं की उत्तर वैदिक कालखंडातील कर्मकांड विरोधातील प्रतिक्रिया, ओके, किंवा ते जे काही तत्व आहेत, ओके, जैन मुनींनी मांडलेले जे तत्व होते ते तत्व महत्वाचे होते. दुसरं होतं की अहिंसा, हे सगळ्यात मोठा फॅक्टर यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, अहिंसा हा फॅक्टर. त्यानंतर बघा मी सांगितलं की यामध्ये वैचारिक प्रचारक जे होते ते प्रचार जे आहेत ते खूप महत्वाचे होते. पुढील अनुयायी जे आहेत ते प्रचार प्रसार करत गेले होते. यानंतर बघा राजाश्रय हा एक महत्वाचा फॅक्टर होता आणि व्यापारी वर्गाचा पाठिंबा, त्यामुळे कुठे ना कुठेतरी जैन धर्म जो आहे तो प्रसारित होण्यासाठी खूप मदत झाली होती. प्रादेशिक भाषा अर्धमागधी सारख्या भाषा वापरल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये हा विचार जो आहे तो लवकरात लवकर स्प्रेड होऊ शकला होता. ओके. त्यानंतर आपण पाहिलं की साधी जीवनशैली आणि नैतिकता या गोष्टींमुळे कुठे ना कुठेतरी सर्वसामान्य लोकांना याच्यामध्ये स्थिरता निर्माण झाली पाहायला मिळाली आणि हा विचार जो आहे तो लोकांमध्ये पसरू लागला होता. ओके. सहिष्णू विचार होते, काही तत्व जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने मांडले गेले होते आणि साहित्यामधून ते हे विचार संकलित होऊन गेले आणि याच्यातून ते भारतभरामध्ये पसरले गेले, हे सुद्धा आपण पाहिलं होतं. तर हे काही ठराविक 7 ते 8 कारणं आपल्याला लिहिता आले पाहिजे. प्रश्न जर विचारला की जैन धर्माच्या प्रसार प्रचाराविषयी चर्चा करा, तर ही 8 गोष्टी तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे. ओके मित्रांनो, हिस्ट्री ऑप्शनल मध्ये आपण प्रत्येक घटकाचा असाच अभ्यास करतो. इथं थोडं वेळेचं बंधन असतं युट्यूबला आपल्याला, परंतु त्याच्यामुळे तिथं जास्त डिस्कस होत नाही. ऑप्शनलच्या लेक्चरमध्ये खूप डिटेल डिस्कशन्स याच्या संदर्भात असतात, हे लक्षात घ्या. ओके. आणि तुम्हाला ऑप्शनलमध्ये इतक्या पद्धतीने डिस्कशन करून घेतलं जातं की जेणेकरून तुम्हाला आन्सर रायटिंग खूप इझी व्हावी, तुम्हाला रिकॉल करण्याची गरज पडत नाही, ते आपोआप तुमच्या ते अंगवळणी पडलेलं असतं. अशा पद्धतीनं आपण ऑप्शनलमध्ये तुमची तयारी करून घेतोय. ती ऑप्शनलची जी बॅच आहे ती बॅच सुरू झालेली आहे. या बॅचला तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारामध्ये ऍडमिशन घेऊ शकताय. ओके, लक्षात घ्या. मराठी माध्यमातली ही ऑफलाईन आणि ऑनलाईनची बॅच असणार आहे. ज्या बॅचमध्ये आता ही बॅच याच्यामध्ये 150 लेक्चर्स त्यामध्ये आपण संकलित केलेले असतात. पूर्ण अभ्यासक्रम मराठीमध्ये असतो, हे लक्षात घ्या. नियमित उत्तर लिखाणाचा सराव त्यामध्ये केलेला असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिस्ट्री ऑप्शनलच्या मुलांना ज्या मुद्द्याची भीती वाटते तो म्हणजे की सर मॅपिंगचे क्वेश्चन्स तुम्ही टॅकल करून देणार आहात का? तर हो, डेफिनेटली मी तुम्हाला जे काही मॅपिंगचे क्वेश्चन्स घेणार आहे त्याच्या बाहेर शक्यतो चान्स नाहीये विचारण्याचा. ओके, त्यामुळे जेवढे मॅपिंगचे क्वेश्चन्स किंवा जेवढे मॅपिंगचे पॉईंट मी तुम्हाला सांगेल तेवढंच करून जायचं पेपरला, बरोबर तेवढे पॉईंट तुम्हाला जमणार म्हणजे जमणार. ओके, सो अशा पद्धतीने ह्या गोष्टी डिझाईन झालेल्या असतात. ओके, त्यामुळे तुमचा प्रवेश तुम्ही आजच निश्चित करू शकता. तुम्ही 7620621778 यावर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता किंवा 9604572804 या नंबरवरती सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही बॅच तुम्ही परचेस करू शकता. ऑप्शनलची बॅच परचेस करण्यासाठी ज्ञानदीप ऑप्शनल नावाचं ऍप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे आणि हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही त्याच्यामध्ये सगळ्या बॅचेस बघू शकता. ओके, आणि त्यामध्ये तुम्हाला हिस्ट्रीची सुद्धा बॅच दिसेल, ती बॅचही घेऊ शकता. काही मुलांचं असं म्हणणं असतं की सर आम्हाला रेकॉर्डेड बॅच द्या, रेकॉर्डेड स्वरूपातली बॅच असली पाहिजे पूर्ण, आम्ही आमच्या पद्धतीने बघू, मग ते आम्ही 1 महिन्यात कंप्लीट करू नाही तर 1.5 महिन्यात कंप्लीट करू, पण आम्ही आमचं कव्हर करून घेऊ लगेच. तर मित्रांनो लक्षात घ्या की अशी सुद्धा एक बॅच, रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच सुद्धा तिथं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं सांगितलं मी तुम्हाला, ज्ञानदीप ऑप्शनल नावाचं ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि तिथं रजिस्टर करून तुम्ही सगळ्या बॅचेस चेक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री ऑप्शनलची मराठी माध्यमातली माझी बॅच, रेकॉर्डेड बॅच सुद्धा पाहायला मिळेल, ती सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. ओके, काळजी करायची गरज नाही. ओके, ठीक आहे. सो तुम्हाला हिस्ट्री ऑप्शनल संदर्भात काही शंका असेल तुम्ही डेफिनेटली कॉल करायचं. आजचं सेशन कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचंय. सेशन आवडलं असेल तर नक्की सेशनला सगळ्यांनी लाईक करायचंय. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे सेशन तुम्ही शेअर करणं अपेक्षित आहे. ओके, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय. ठीक आहे, तोपर्यंत आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच.